त्या बोलतील तीच पूर्व दिशा. त्यांना आता नेमकंच ब्रेकअप झालेलं बघ, त्यांनी जास्त टेन्शनमध्ये होतं. लाईक खूप गोष्टी प्लॅन केलेल्या पण काय वर्क नाही झालं. आणि ऑल ऑफ सडन तो ब्रेकअप मला तो धक्का सहन नाही आला. आणि तेव्हा कोणी एवढं मॅच्युअर नव्हतं माझ्यासोबत की मी त्याच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करू. 22 आत्ताचीच हां. आणि माझ्या सराउंडिंगमध्ये तेवढं कोणी मॅच्युअर नव्हतं की मी ज्याच्याशी बोलू आणि मला काय सॅटिस्फॅक्टरी आन्सर मिळेल किंवा मला काहीतरी समजेन की अरे हा जे मी करते ते चुकीचं आहे. एवढे हवे लोक होते आजूबाजूला आले, म्हणून मी गेलेलो रागाराग. पण ती देवाची कृपा की मी काहीच नाही केलं. मी 2 दिवस तिथे राहिलो, मी काहीच नाही केलं. हॉटेलच्या बाहेर पण नाही निघालो आणि मी तसंच घरी आलो. कधी वाटलं पहिला मला फोन ठेवायचा, आता नाही वाटत. आता वाटलं पहिला तो दाखवली मी. आता अजिबात नाही. आता मी उलटं लोकांना वाचवतो की अरे बेंचून नका रे, हे नका करू, ते नका करू. आपल्या लाईफचं काहीतरी पर्पज आहे. देवाने उगाच लाईफ दिली नाही. भूमिका तरी निभावायची नाही. कोणीच नाही निभावली म्हणजे. ते सोल्युशन नसूच शकतं कोणत्याही गोष्टीचं. एक्झॅक्टली. बरेच सोल्युशन होते. हो, खूप सोल्युशन आहे, फक्त आपण बघत नाही. कसं आहे माहिती आहे, मॅच्युअर्ड आणि ना सिम्प्लिफाईड कॉम्प्लेक्स लोकांना नका भेटू. हो, सिम्प्लिफाईड लोकांना भेटा ज्यांनी ना आयुष्य क्रॅक केलं थोडंफार. हो हो, तेच राईट गाईड करू शकते. त्यांनाच माहिती पुढच्या रस्त्यावर काय आहे.